आज मी तुमच्याकडे एक भन्नाट चॅलेंज घेऊन आलोय आणि माझ्याकडे फक्त 200 रुपये आहेत आणि या 200 रुपये मध्ये मला बायकोसाठी काही गिफ्ट घेऊन यायचे आहेत. नुसतं काही गिफ्ट नाही, मग 200 रुपये तुला 10 वस्तू आणायच्या आहेत. अरे 10 वस्तू आणि त्या 10 वस्तू त्यातल्या पण मला आवडल्या पाहिजे. त्याला मी 200 रेटिंग 200 रुपये मध्ये आता आजकाल हवा पण भेटत नाही मार्केटमध्ये. सर्व येते, घ्यायला गेलं तर सर्व मिळणार. अरे यार तू तोच मोठं चॅलेंज आहे तुझ्यासाठी. चॅलेंज ठीक आहे, आपण पटापट जाऊयात मार्केटमध्ये बघूयात 200 रुपये मध्ये आपण 10 वस्तू घेऊन येतो की नाही. तर नक्कीच मला रेटिंग दे आणि बघूयात काय रेटिंग देतो नाही. चला आपण माझ्यासोबत मार्केटमध्ये शॉपिंग करूयात. सीन असा आहे ना, आता मी खाली तर उतरलोय पण आता 200 रुपये मध्ये काय काय 10 वस्तू घ्यायच्या हा मला मोठा प्रश्न आहे. म्हणून आता ओला तर बाहेर काढले, ओला घेऊन जाऊ की नाही नको जाऊ हा मोठं टेन्शन आहे. ओला घेऊन गेलास तर मार्केटमध्ये जाता येईल मला, पण मार्केटमध्ये गेलं तर मला काही कळत नाही. पहिला तर मी ओला घेऊन जातो बाहेर, गेटच्या वर जाऊन तो गेटच्या वर आसपास जे लहान लहान दुकान आहेत तिकडनं लहान लहान वस्तू घ्यायचा प्रयत्न करतो. जर तिकडे नाही भेटलंच तर डायरेक्टली मार्केटला जाईल, म्हणून ओला घेऊनच जातो सोबत. तर ठीक आहे, चला आता बघूयात काय भेटतं आपल्याला 10 वस्तू 200 रुपये मध्ये. ये चॉकलेट 20 वाला चॉकलेट है कोई तो डेयरी मिल्क. बड़ा लेना भाई। नहीं नहीं नहीं, मुझे जो- 200 का बजट है भाई, 200 का बजट है भाई. नहीं हाँ ठीक है सर, ये 214 वाली ले ले। नहीं नहीं भाई, 200 में 10 चीज लेना मेरे को भाई. अच्छा, ठीक है। हाँ 20 वाली कितनी दूँ? 20 वाला एक ही. वो शॉर्ट्स आते हैं पता है वो चॉकलेट्स का, है ना, किधर है? वो देखते हैं बैक साइड आ गया। हाँ एक ये पण घेतोय. 10 वाला है ना, हाँ, नहीं 5 वाला है। 5 वाला है. हाँ, 2 ले लेना। नहीं एक ही लेता हूँ भाई, देखता हूँ ना कितना. भाई, इसमें भी कंजूस। अभी कंजूस नहीं, ये लेना पड़ेगा. फट गया ये भी कंजूस। फट गया कंजूस कर दिया ना। फट गया. ले भाई 2 ही लेता हूँ. मजूद निकाल के दे मेरे को. 2 चॉकलेट 20 रुपयाची आणि शॉर्ट्स 10 रुपयाची. तर आणखी आता काय घेता येईल ते बघूयात. ते 2 घेतोय. सीन असा आता डेअरी मिल्क घेतली 20 वाली आणि शॉर्ट्स घेतले 5-5चे 2. आणि आता सीन असा ना, चिप्स घ्यायचे होते पण चिप्स तर इथे नाही आहेत, मोठे पॅकेट आहेत. त्याच्यावर दुसऱ्या शॉप मध्ये जाऊन तिकडनं बघतोय चिप्स असेल तर इझी. तर अजून काय घेता येईल मला काही आयडिया नाही. अरे गाडी चालू होत नाही आपली. ओला चालू हो ना. अरे चालू होती बंद झाली. चालू हो. चलो इकडे चिप्स आहेत बे, चिप्स आहेत लेलू ना. हा इथे चिप्स आहेत. कोणतं घेऊ? हा हे चिप्स 10 वाला आहे, ते कोणाला आवडतंय हे घेऊयात. आणि आणखी इथे आता दुसरं काय भेटेल की नाही माहिती नाही मला यूज करण्यासारखं, पण हे घेतो. ह्याला पेमेंट करूयात. 10 रुपयानेच का? 3 वस्तू झालेत. खाता 4थी वस्तू काय घेऊ काही कळत नाहीये. फिरतो मार्केटमध्येच. मला तर गिफ्ट गॅलरी भेटली पाहिजे. गिफ्ट गॅलरीमध्ये भेटलीच ना तिकडे सर्व काही गोष्टी भेटू शकतात. पणूचे बिंदी नंतर क्लिप्स सर्व काही गोष्टी भेटू शकतात. तर तिकडे जाऊन बघतोय पहिला. आता स्टेशनरी भेटलाय. स्टेशनरी मध्ये क्लिप्स वगैरे भेटू शकतात. तेव्हा इथे स्टेशनरी आहे, क्लिप वगैरे भेटतो का बघाच. तर ते भेटेल तर आपलं बऱ्यापैकी काम इथनं होऊ शकतो. ग्रीटिंग कार्ड पण घेता येईल आपल्याला. तर बघूयात भाई. बिंदी है किधर है? एकदम वो पता नहीं क्या होता है, छोटा वाला चाहिए मुझे. काय बोलतो माहिती नाही, मला कळत नाही या गोष्टी. त्याला छोटा वाला येतोय घेतोय. आणि एकदम छोटा वाला ना. कितना है पैकेट है? कवर में भी स्टिकर वाला कवर भी आता अच्छा ये अलग अलग होता है क्या? है। साइज अलग है। अच्छा एकदम छोटा वाला कौन सा है? ये वाला. हाँ आओ ना जरा बताओ मुझे कौन सा फर्स्ट का छोटा वाला. ये छोटा ये वाला छोटा ही है ना. कितने का पैकेट है भाई? 15 रुपए का देगा। अच्छा 15 रुपये का. 15 रुपए का। ओके हे पॅकेट होतो 15 रुपयाचा. आणि क्लिप्स आहे. अरे भाई स्टिक करना रहता है। भाई क्लिप है. क्लिप निकाल के स्टिक करना है। क्लिप है टच से रहता है। नहीं है. एक कार्ड है, ग्रीटिंग कार्ड है तो ये पड़ेगा पूरा पैकेट 15 रुपयाचा. आता ग्रीटिंग कार्ड बघू तिकडे. ग्रीटिंग कार्ड पण भेटू शकते. रीडिंग कार्ड है क्या? नाही ग्रीटिंग कार्ड भी नाही. चलो 15 रुपये देऊया आपण पहिला. हे किचन घ्यायचा विचार करतो मी. चांगलं तर वाटतंय. काय कितने का आहे? और 30 का है। 30 का. चालेल हे किचन घेतो एक. दे दे एक. ये रख दे, कल आता हूँ मैं फुर्सत हे से। घेतो एक. पण किती झाले? 10 20 30 हिशोब करायला लागेल मला. 200 आत बसवायचे. तर हा पण एक घेतोय. हे घेतलाय 15 रुपये आणि हा किचन जो घेतलाय 25 रुपये. म्हणजे आपले टोटल झालेत 80 रुपये. 5 वस्तू झालेत बघ ना. 1 2 चॉकलेट्स हे 5 वस्तू झालेत. आता बाकीचं आणखी 5 वस्तू मला 120 रुपये मध्ये कम्प्लीट करायचं. आता कुठे जाऊ? मार्केट पण चालू नाही. बघूयात फिरत मार्केटमध्ये. आता माझा हा 4था दुकान आहे बघा. सर्व ठिकाणी फिरतोय एक एक वस्तू घेत. भाई क्लिप चाहिए. क्लिप मिलेगा? जो वहाँ है ना। देतो ना. इकडनं क्लिप घेतो आता. आणि अपने पास ये मिलेगा कार्ड मिलेगा? ग्रीटिंग कार्ड मिलेगा? ग्रीटिंग कार्ड मिलेगा?
छोटा वाला नहीं है, तो क्लिप देना मुझे। चलो कोई नहीं, क्लिप दे दो। अच्छा, ये वाला है सब। काय आता ह्यातलं कोणतं घेऊ माहिती नाही। हा, तेच बघतोय, केस तर मोठेच आहेत, चेक करतोय। ठीक आहे, सॉरी, हे किती काय 10 रुपये, हे दोन क्लिप एक। हा क्लिप येतोय 10 रुपयाचा, म्हणजे 6 वस्तू झाले आपले। ही क्लिप खूप इम्पॉर्टंट आहे, बिंदी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, सर्व लहान लहान गोष्टी हे मेकअपच्या सामानासाठी लागतात ना, खूप साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत। आता मला एक गुलाब भेटायला पाहिजे, तर माहिती नाही मार्केटमध्ये भेटेल की नाही गुलाब, तर मी तो विचारतो जाऊन मार्केटमध्ये जाऊन बघूयात आपण गुलाब भेटतो की नाही, भेटेल तर बेस्ट। अरे यार ओला त्रास देतो यार, चालूच होत नाही, तर मार्केटमध्ये जाऊन बघूयात गुलाब भेटतो की नाही। आणि किती दिवस झाले आपला, चिप्स घेतले, चॉकलेट घेतले, 2 झाले, 3 झाले, बिंदी घेतले 4, किती झाले 5, 6 वस्तू झालेत, अजून परत 4 वस्तू घेतले। 4 वस्तू म्हणजे काय, आता एक आईस्क्रीम घेतोय, ज्यूस घेतोय, 6, 7, 8 आणि ग्रीटिंग कार्ड भेटायला पाहिजे यार, आणि दुसरे गुलाब भेटायला पाहिजे, म्हणजे 10 वस्तू पूर्ण होतील आपल्या। हो, सर्व काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत यार बायकोसाठी, आणि 200 रुपये पूर्ण करायचे। ते मार्केटला जाऊन बघूयात, मार्केटमध्ये भेटेल की नाही, मला डाऊट आहे, तरी पण आपण मार्केटला जाऊन बघूयात गुलाब भेटतो की नाही। मार्केटमध्ये घुसतोय, टाइम बघा 11:15 वाजलेत, काही मार्केटमध्ये भेटेल की नाही मला माहिती नाही, गुलाब तर डाऊट आहे, भेटेल तर बेस्ट, पण बघूयात, बेस्ट आपण द्यायचा प्रयत्न करूयात। कुठे सर्व बंद आहे मार्केट, बघा सर्व बंद आहे, हा फुल मार्केट आहे, सर्वच बंद आहे, काही भेटणार नाही, तरी आपण पुढच्या वेळेला जाऊन बघूयात तिकडे कुठे भेटते का। ग्रीटिंग कार्ड पाहिजे मला, एक ज्यूस पाहिजे, नाही इथे पण नाही, सर्व बंद आहे। ठीक आहे, चला आता दुसरा काही ऑप्शन, 10 वस्तू कंप्लीट करायचे, 200 रुपये 10 वस्तू पूर्ण तर झालेच पाहिजेत, नाहीतर हे चॅलेंज असं फेल होईल माझ्याकडून। केक शॉप आहे, केक शॉप मध्ये ग्रीटिंग कार्ड भेटतो का बघूयात, एक मिनिट, कार्ड मिलेगा, ग्रीटिंग कार्ड मिलेगा, नाही ग्रीटिंग कार्ड नाही यार, इकडे पण नाही आहे। आता कुठे भेटणार, पालघर मध्ये 11 वाजलेत, शोधावं लागणार, चॅलेंज पूर्ण करायचं आहे। चला, एक ग्लास 15 रुपये, तरी पण अजून 2 वस्तू राहून गेलेत, आता माहिती नाही कुठे भेटेल ते शोधूयात। थँक्यू, चला हे पण घेतलंय 15 रुपये ऍड। यार पूर्ण पालघरमध्ये फिरतोय, शॉप बंद आहेत, मला जे 2 वस्तू पाहिजेत ते भेटले नाहीत, एक ते ग्रीटिंग कार्ड आणि गुलाबाचं फुल। आता कळत नाही गुलाबाचं फुल कुठून आणू की कुठून तोडू, 200 रुपये पूर्ण करायचे तुम्हाला, आता काय माहिती नाही कसं काय होतंय, शोधतोय मी पण काहीच असं दिसतच नाही काय ऑप्शन आता काय भेटेल असं। 2 वस्तू, ग्रीटिंग कार्ड आणि गुलाबाचं फुल, की त्याच्या व्यतिरिक्त पण 2 वस्तू काहीतरी समजत नाही त्यात की त्याच्या व्यतिरिक्त काय घेऊ, ते काय घेण्यासाठी पण शॉप चालू पाहिजेत। आता असं झालंय माझं, या पूर्ण रोडला तर काही भेटलं नाही, सर्व शॉप बंद आहेत। आता विचार करतो मी जर टेंबोळा रोड साईडला जाऊन बघतोय, तिकडे काही ना काही भेटत। हा, इथे केक शॉप आहे, इथे केक शॉप मध्ये ग्रीटिंग कार्ड भेटते का बघूयात। वेट, केक शॉप चालू आहे, केक शॉप मध्ये ग्रीटिंग कार्ड भेटतो काय बघूयात। केक शॉप मध्ये ग्रीटिंग कार्ड भेटेल तर बेस्ट होऊन जाईल, काम होऊन जाईल आपला। भाई कार्ड मिलेगा अपने, कार्ड है, ग्रीटिंग कार्ड है, ग्रीटिंग कार्ड नहीं है, हाँ ग्रीटिंग कार्ड नहीं है, लफड़ा है यार, वांदे होणार माझे। बोलो, हाँ वही हूँ मैं, पेस्ट्री घेतोय 40 रुपयाची, कारण की ग्रीटिंग कार्ड घेण्यासाठी आलो होतो, पण ही पेस्ट्री दिसली। आता माझं वाटतं सर्व खाण्याच्याच वस्तू होत्या आपली, पण ठीक आहे आता घेऊयात, कारण ही ग्रीटिंग कार्ड साठी खूप सारा फिरलोय आता अजूनपर्यंत, तरी पण एक वस्तू काहीतरी कमी पडणार आहे, तर ती वस्तू काय, त्यासाठी काय एक्सचेंज मध्ये मला कळत नाहीये, बघूया। तरी पण आपण हार्टफुल मेहनत करतो, जी पेस्ट्री घेतली त्याला दुकानात ठेव, मी येतो, आता पूर्ण राऊंड मारतो मी तिथे, थांबा इथे काहीतरी भेटेलच, काहीतरी बघूयात। वॅट नेलपेंट जरी भेटली तरी बेस्ट होऊन जाईल। हो, आता काय घेऊ, इथे सर्व मेडिकल आहे, मेडिकल आहे, त्यात तर काही वस्तू भेटत नाहीये, जाऊ दे दुसऱ्या ठिकाणी जाऊ बघूयात। वांद्या यार, हा चॅलेंज बरोबर टफ आहे, जर सकाळ असते ना ते एखाद्या वेळी हा चॅलेंज कम्प्लीट करायला काही वाटलं नसतं। रात्र झाल्यामुळे पालघरमध्ये सर्व शॉप बंद झालेत,
तर ठीक आहे, मी फिरतो इकडे तिकडे तिकडे तिकडे, जे भेटेल ते घ्यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे बघा ना, पेस्ट्री घेतली, गुलाबची ऐवजी पेस्ट्री घेतली, पण आता 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 असं वाटतंय मला की सर्व स्वीट स्वीट होत आहे. पण लेट्स सी, बघूयात. मला एक ग्रीटिंग कार्ड आहे, एक वस्तू कमी पडणार आहे वाटतं मला. आणि आईस्क्रीम तर इकडनं कुठून पण घेईलच, तर टेन्शन नाही आहे. 20 ला आहे ना भाई? चला एक 20 वाली कुल्फी घेतोय, म्हणजे पणूला खायला. झाले पेमेंट? चला एक कुल्फी घेतली 20 वाली, म्हणजे डोकं थंड होईल तिचं. ज्यूस पण घेतलंय, हे पण घेतलंय, पण आता एक वस्तू राहून गेलाय माझ्याकडून. आता काही माहिती नाही तो कुठे भेटेल किंवा नाही. आता बघा फोनाचा ठेवून मी ब्लॉक करतोय, कारण की मला पिशवीत हे टाकायचं कसं होईल. अरे थांब ना बाबा, फोन पडू नको ना, थांब ना, थांब थांब. हा पुढे हा टास्क असा आहे ना, जबरदस्त दिलाय पनूने टास्क मला. खूप फिरलो यार, म्हणजे ऑलमोस्ट पालघरमध्ये सर्व ठिकाणी फिरलो. सर्वच शॉप बंद आहेत. आपली टोटल वस्तू आता 9 झालेत, एक वस्तू कमी पडलाय. आता ठीक आहे, मला तरी वाटते हा चॅलेंज पूर्ण करू शकत नाहीये, कारण की लेट झाला असल्यामुळे माझा बॅड लक असेल. ठीक आहे, आता काय जे असेल तर बघूयात. आता काय ब्लॉग करतोय आपण, जेन्युइन करतोय, त्यामुळे काही स्क्रिप्टेड नाहीये, त्यामुळे आपण काय असं बोलू शकत नाही की अरे हे भेटायला पाहिजे होतं किंवा हे भेटलं नाही. आता पुन्हा एक गेला रे, आता कुछ दिन थैली असं हात में लेके नाही जा सकता, ओला आहे रे मेरे पास. तर हे पण घेतलंय आता सोबत, तरी पण एक वस्तू राहून गेली. आणखी काही यहाँ पे कुछ है क्या कि मैं लेडीज को दे सकता हूँ, ऐसा कुछ? नमकीन चॉकलेट्स तो नहीं यार. अकाउंट कितने का आएगा? कितने का बोला भाई तूने? 50 का कम कर देना भाई, 200 का ही बजट है रे. लास्ट मुझे 45 रुपीज बचा है मेरे पास, दे दो ना प्लीज. चल ठीक आहे, हे पण झालं. हा क्राऊन घेतोय, ऍक्च्युली गिफ्ट घ्यायचं होतं पण गिफ्ट तर भेटलं नाही मला, तर म्हटलं त्याला फोनसाठी काहीतरी नवीन क्राऊन घेतोय. ठीक आहे, यूज तर होणार नाही पण त्याला आवडेल, माझी क्वीन आहे ती. तर ठीक आहे, हे सुद्धा घेतोय. थोडं सामान घेऊन चालतोय, लहान लहान गोष्टी आहेत. आता बघूयात पनूची रेटिंग काय असणार, पनूला सर्व काही गोष्टी आवडते की नाही. माझा खूप प्रयत्न केलाय, मला जे 2 वस्तू पाहिजे होती, ग्रीटिंग कार्ड आणि गुलाबाचं फुल, ते भेटलं नाही. पण त्याच्यावरती मी नाही ते क्वीनचं काय बोलतो डोक्यावर ठेवण्याचं काय काय ठीक आहे, पाहिलं तुम्ही मी काय केलंय ते घेतलंय, तिला आवडते की नाही बघूयात. आणि फुल हालत खराब झालंय. 11:30 वाजलेत, 11:30 वाजता मी फिरतोय पालघरमध्ये. हे बघा आईस्क्रीम पण मिळेल झालाय, जो घेतला आईस्क्रीम तो पण मिळेल झालाय. चला लवकर. हे बघा एवढं सर्व काही गोष्टी घेऊन आलो मी. ते आईस्क्रीम पण मिळेल झालं गे. आणलंस का तू? आणलंय, थोडं जेवढं पॉसिबल असेल तेवढं घेऊन येण्याचा प्रयत्न केलाय. बघूया आता काय काय आणलंय ते. बघ हे चिप्स जेन्युइन रिव्ह्यू, तुला हिशोब सांगतोय. चिप्स किती रेटिंग याला? आवडते, खाते नाही, जे घ्यायचं 1 to 5 पर्यंत रेटिंग बघू आपण. 3 चल 3 रेटिंग कारण आला. मला चीज वाला आवडते. ठीक आहे चल 3 रेटिंग आला, 10 रुपये झाले. त्यानंतर ही पेस्ट्री आणली तुझ्यासाठी मी. अरे यार ही बघा, ही पिशवी बघ अशी घेऊन आलो मी सर्व, एक सर्व अलग अलग शॉप मधून. थोडी पेस्ट्री आहे 5 to 5. वाव, ते झाले 40 रुपये झाले, म्हणजे 50 रुपये संपले आपले. थांबा ही पिशवी जर साईडला काढतो मला. त्यानंतर काय, हा ही तुझी एक मँगो मलाई, कोणती कुल्फी आहे? मलाई कुल्फी आहे 20 रुपीची. विरगडलाय तुझ्यासारखं. आता काय करू, किती फिरलोय मी. मग ह्याला फक्त 4. काय यार, एवढे मेहनत करून आणलोय मी. झालं लवकर, पहिला फ्रीज मध्ये ठेव, मेल्ट होईल पूर्ण. एक काम थांब, हे पण फ्रीज मध्ये ठेव. आणि हा एक मँगो ज्यूस तुला नेहमी लागतो ना, ह्याला 5. शाबाश. झालं लवकर, पहिला फ्रीज मध्ये ठेवून. हालत खराब यार, हालत खराब. धावपळ झाली. मला दाखवतो काय काय आणलेत ते. अगं ये लवकर. हा क्लिप बायको कधी लावते हा क्लिप असा? ठीक आहे, आता आणलंय तर चालेल. काय यार, 200 रुपये 10 वस्तू आणायची, तर तुला हा पण मी कशी काय युज करते ते तुला माहिती असेल. रबर यूज, हा कशी क्लिप युज करते, हे क्लिप कोण आता युज करतो? हे खूप जुनी स्टाईल होती. त्याने जेव्हा बॉक्स काढला तो तेव्हा समजायचं जुने क्लिप्स म्हटलं. आता टास्क पूर्ण करायचं चालेल. 3 यार, एकालाच 5 भेटलेत. एक नाही 2 झाले. आता याला
हा ते बघूया आता साईज कुठली आपली आता आली आहे डिपेंड. साईज मला माहिती आहे तुझी. हा. वा देवा. ओके बरोबर आहे. हा छोटी 5 बोलली ना 5 स्टार. म्हणजे साईज तू बरोबर आहे. साईज बरोबर आणले मी. तुला माहिती आहे मी हा छोटी वाले. जर शॉर्ट्स एक घ्यायला गेलो ते फाटलं, 2 घेतलं म्हटलं शॉर्ट्स ओके. हे तर मी नाही खात पण ह्याला 4 स्टार. माझा लक्ष खेळ तुझं. ठीक आहे 4 स्टार. आता परत चॉकलेट ही तर मिळेल झाली पुन्हा. गरमी एवढी बाहेर बघा पूर्ण मिळेल झाली यार. तिकडे घेतली कडक होती. हे मिळेल 9. ओके ओके 9 घेऊ 5 स्टार. स्टार. आणि लास्ट माझ्या क्वीन सारख्या बायकोला हे क्वीन वाला डायमंड. हे काय होतं यार ग्रीटिंग कार्ड शोधत होतो. त्याला बोला भाई काय घेतो बोल भाई डायमंड वाला काय होतं क्राऊन आहे बोलतोय. आणि होतं 50 रुपयाचा. आणि 50 रुपये दिलं. अशी पण तू क्वीनच बनवून ठेवली. 50 रुपये दिलं असतं 205 रुपये होत होते. ते मला भाई लॉक करा 200 रुपये काय मेरा ब्लॉग मध्ये बोलला 200 रुपये बजेट करके देना. त्याने दिलं बोललं ले लो भाई 45 मी लिहिलो. त्यांनी 45 ला हात दिले. तर हे तुला माझ्या क्वीन सारख्या बायकोला क्वीन वाला ह्याला विद्येचे काय 4 स्टार फक्त. अरे 4 स्टार. हा एवढं क्वीन सारख्या बायको म्हणजे हे सगळं सोडून तुला थँक्यू की तू एवढं थकला आणि एवढं सगळं केलं. अरे पण बेस्ट केलं. एवढं चांगलं मला 7 स्टार 8 स्टार 4 स्टार. अरे पण ते कसं करून घालणार कधी घालणार कधी घालायचं नाही ग पण अरे बायकाला आणलं ग आता भेटलं तर घेऊन आलं ना. ठीक आहे चला. हो जे काय केलं आता केलंय बाबा पूर्ण केलंय. पण मी करेक्ट 200 रुपये झाले. हिशोब लावा तुम्ही. मी तुम्हाला सर्व ब्लॉग मध्ये करता हिशोब तर बोललेच आहे. हिशोब लावा करेक्ट 200 रुपये झाले. मेहनत केली. अरे किती राऊंड मारले तिकडनं पूल मध्ये मार्केटमध्ये गेलो मी गुलाबानासाठी. थकलो यार. ठीक आहे आता किती वाजले बघा वय म्हणते 11:25 झाले. आता फ्रेश होतोय आणि मस्त जेवून घेतोय. चला आजचा ब्लॉग इथे संपवतोय. नेक्स्ट चॅलेंज काय करायचं आहे तर तुम्ही मला सांगा कमेंट करून. चला भेटूयात लवकरच. बाय बाय गुड नाईट. ब्लॉग संपल्यानंतर हे किचन राहून गेला. चला बाय बाय गुड नाईट.